मी कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंबाचा विचार न करता त्यासाठी मी समाजाप्रती पूर्णपणे झोकून दिलं होतं. ज्याप्रमाणे तुम्ही सांगत आहात की सावित्रीबाई महात्मा फुल्यांचं हे गाव आहे आणि त्यांचा वारसा तुम्ही कसा सांगणार, तर तुम्हाला एकच सांगतो, म्हणजे अतिशयोक्ती नाही, तुम्ही गावात सुद्धा विचारा. मी त्यावेळेस विचार केला नाही. कोरोनाच्या काळात प्रचंड लोक दारं लावून बसले होते, घरी येऊन देत नव्हते. अशा वेळेस मी पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिलं. मी माझ्या स्वतःचाही विचार केला नाही. त्यावेळेस असं काही समाजसेवेचं भूत माझ्यावर संचारलं होतं की आमच्या घरचे सुद्धा मला खूप ओरडायचे, परंतु मी त्याचा विचार न करता, अगदी एक उदाहरण तुम्हाला देतो, मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही. 3 मुलं असताना एक म्हातारे आजोबा या ठिकाणी असे घोट्यात पडले होते. त्यांना मी पाहिलं आणि त्या काळात माझा जीव असा भरून आला. मग मी ॲम्ब्युलन्स बोलवली, त्या बाबांना त्या ॲम्ब्युलन्समध्ये घातला आणि सासवडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भरती केलं. नशिबाची साथ बघा, एवढे चांगले धंडाकट माणसं त्यावेळेस त्या घटनेत स्वर्गवासी झाले, परंतु ते बाबा आजही ठणठणीत गावात असतात, गावात फिरत असतात. त्यांचाच आशीर्वाद मला या ठिकाणी लागला.